फूड स्कॉलरशिपसाठी मुलाखती घ्याव्या लागतात. तर त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की 43% मुलींमध्ये अनिमियाचे प्रमाण आहे. 5 वर्ष तो टिफिन सकाळचा संध्याकाळी खाल्लेला आहे. जरी मी तिथून जरी जाऊन आलो तरी हे आहे तेच काम ह्याला व्यापक स्वरूपात कसं करता येईल. पण जो काही मला वाटतं की ह्या मुलांचा खारीचा वाटा मला उचलता येईल संस्था म्हणून, की फूड स्कॉलरशिप हा त्यातला फक्त एक भाग आहे. स्टुडंट हेल्पिंग हँडच्या 500 विद्यार्थ्यांना मोफत 2 वेळेचं जेवण त्यांनी दिलं. पैसे 1 रुपया भरणार नाही, तरी पण ती गोष्ट आमची. हे काय करतात, त्यांची फी पूर्ण वसूल करतात. आम्ही तुम्ही दुष्काळग्रस्त आहे का, मदत देऊ, पण तुम्हाला रिफंड. ह्या मुलांना आपल्याला काही एकत्र करून करता येते का? नाही, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मला कधी राहता आलं नाही. मग मी 2 वेळा गेल्यानंतर तिसऱ्या वेळेस काही मुलं माझ्यावर आहे ना, ही 2 जरा नावाजलेली खूप नावं. संस्थेचा तो एक महत्वाचा घटक मी मानतो, ते म्हणजे फूड स्कॉलरशिप. तर मोर्चापर्यंत तुम्ही जाण्याच्या आधी बरीच हो पुलाखालून पाणी हो गेलं हो असेल. मराठवाड्यातल्या मुलांना मार्क जास्त पडतात आणि त्यांना त्यातलं काही येत नाही आणि येतं काहीच नाहीये. आणि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मी 1600 विद्यार्थ्यांचा डेटाच गोळा केला. तरी मुलं खरंय, उत्साहाने ते खरंय, घ्यायचे खरंय. आणि ते मला वाचत होते. वाटतंय आंधळे सर एक हो, हो. होते, परत विश्वास आपले नांगरे पाटील विश्वास होते. नांगरे पाटील होते. परीक्षा शुल्कचा तो काळ होता आणि व्यक्तिगत मला परीक्षा शुल्क भरायलाच पैसे नव्हते. म्हणजे जाणीवपूर्वक हो, त्या हो. भागातल्या मुलांना थोडा हा हा. कॉम्प्लेक्स जाणीवपूर्वक हो, दिला होता जायचा ना. होता. तिथे गेल्यानंतर माझा तो ब्रह्मनिरासच झाला. नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकट मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, धाराशिव जिल्ह्यातला भूम तालुका आणि या भूम तालुक्यातलं आंबा नावाचं एक छोटंसं गाव, खेडेगाव. इथे एक शेतकरी कुटुंब, नवरा बायको दोघेही शेती करतायत. त्यांच्या घरात 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा. हा मुलगा एका शेतकऱ्याचा पोरगा, एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा. शिक्षण गावात घेतलं. स्पर्धा परीक्षांसाठी तो मुलगा ग्रामीण भागातनं त्याच्या आंबा या खेडेगावातनं पुण्यात आला की स्पर्धा परीक्षा करूया. पण ही स्पर्धा परीक्षा करताना किंवा या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अगदी खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झाले. कारण आला होता कुठून? दुष्काळग्रस्त भागातून. साहजिक आहे, त्या दुष्काळाची झळ त्याला पुण्यातही इथपर्यंत पोहोचणारच होती आणि ती पोचायला लागली. ती झळ त्याला पोचली, पण त्याच्यासारखेच अन्य मुलं सुद्धा त्याच्या निदर्शनास आली. आपण आपल्यासोबतच यांच्यासाठी देखील काहीतरी केलं पाहिजे हा विचार करून या मुलाने पुढाकार घेतला, मोर्चा काढला आणि 2015ला त्या मुलाने काढलेल्या त्या मोर्चाची दखल सगळ्या माध्यमांना घ्यावी लागली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुद्धा घ्यावी लागली आणि त्या वर्षी या दुष्काळग्रस्त भागातील सगळ्या विद्यार्थ्यांची फी माफ झाली. आणि ज्या बेसिक गोष्टींसाठी ही मुलं झगडत होती ना, त्या सगळ्या बेसिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी अनेक हात त्याच्या मदतीसाठी सरसावले. आणि तो मुलगा होता ऍडव्होकेट कुलदीप आंबेकर. येस मंडळी, आज आपल्यासोबत न्यूज अनकटच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कुलदीप आंबेकर. कुलदीपजी, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. कुलदीपजी, तुमच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या गावाकडची तुमचं बॅकग्राऊंड, तुमचे आई बाबा, जरा त्याबद्दल बेसिक आधी बोलूया. मी मूळचं धाराशिव जिल्ह्यातला भूम तालुक्यातला आंबी म्हणून माझं गाव आहे आणि तिथे माझं शालेय शिक्षण प्राथमिक आणि महाविद्यालयीन जे आहेत ते जवळच असलेलं बार्शी म्हणून आहे, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. मी मूळचा माझं सगळं प्राथमिक आणि शिक्षण मराठी माध्यमात झालेलं होतं आणि मी तिथे 10वी पर्यंत शिक्षण घेत असताना की पुढे करिअर काय करायचं म्हणून सगळ्या सिच्युएशन अशी होती की मुलं डीएड आणि ह्याच्याकडे इंजिनिअरिंग डिप्लोमाकडे जास्त कल लावत होता. 10वीला चांगले मार्क असल्यामुळे घरची म्हटली की चला तू जाऊन डिप्लोमा कर किंवा मग हे कर, नाहीतर तू डीएड कर, 2 वर्षामध्ये तुला इमिडिएटली जॉब मिळते. परंतु माझे काका MSc ऍग्री असल्यामुळे आणि त्यांनी बऱ्याच एक्झाम देत होते, स्पर्धा परीक्षा, त्यामुळे ते काही झाले नाहीत, परंतु ते ग्रामसेवक झाले होते. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या बऱ्यापैकी माहिती होतं, म्हणजे शिक्षणाच्या परीक्षांची कल्पना होती, त्यांना चांगली माहिती होती. म्हणून मग ते काय म्हटले, ठीक आहे, मला 10वीला चांगले मार्क होते, 75% मार्क पडले होते आणि मग मला 12-11 मी सायन्स पार्शियल शिवाजी कॉलेजला केली आणि शिवाजी कॉलेजला करत असताना 12वीला मला मार्क कमीच पडले, म्हणजे 55% पडले आणि मराठी मीडियम मध्ये होतो आणि बऱ्याच अडचणी होत्या. आणि तरी मला माझे काका जे आहेत ते म्हणले की अरे एक काम कर, तू डायरेक्ट BSc लाच प्रवेश घे. म्हणले तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करशील आणि तो स्पर्धा परीक्षेचा पण असा माहोल असा, त्यावेळेस अनेक चांगले अधिकारी त्यावेळेस सिच्युएशनला होत होते. हो हो हो, म्हणजे स्पेसिफिक अशा अनेक नाव आहेत की त्यांची क्रेज इतकी होती की त्यांचे ठोकळे, त्यांच्या मॅगझिन आले तरी मुलं उत्साहाने ते घ्यायचे आणि ते वाचत होते. आंधळे सर एक हो हो, होते, विश्वास नांगरे पाटील होते, बरीच मंडळी होती, की जे पण ही 2 जरा नावाजलेली खूप नावं. फेमस होते, म्हणजे त्यांचे कुठे जरी व्याख्यान असेल तर तुडुंब गर्दी असायचे. आणि मग त्या काळामध्ये मी प्लेन BSc शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी केलं आणि ते पण विषय कुठला ठेवायचा,
तर केमिस्ट्रीमध्ये मला काही आवड नव्हती आणि अच्छा. एमएससी केली तरी मला आवड नव्हती. ते हा. गंमत अशी त्या विषयामधली की ते विषय घेतल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळेल. अच्छा. हा. आणि सायन्स मध्ये बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी ह्या विषयामध्ये काय होईल, रिसर्च करायला तुम्हाला लागतो रिसर्च फार. करायला लागेल, बरोबर वेळ आहे. जाईल आणि तुम्ही घरी काही कमवणार नाहीत लवकर. म्हणून साहजिक आहे. एमएससी केमिस्ट्रीच करायची असं ठरलं होतं. म्हणून आम्ही बीएससी केमिस्ट्री हे शिवाजी महाविद्यालयाला केले अच्छा. आणि मग 5 वर्ष 12वी 11वी आणि ग्रॅज्युएट मी शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी पूर्ण केलं. त्यावेळेस मला घरून टिफिन हा. आई माझी सकाळी 7ला टिफिन त्या बस स्टँडवरच्या बसमध्ये ठेवायची आणि ती Driver मला सोबत. 10:30च्या दरम्यान मिळवायची. माझं कॉलेज 11च्या पुढे असायचं. तसं मी 5 वर्ष तो टिफिन सकाळचा संध्याकाळी खाल्लेला आहे. म्हणजे ते 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 म्हणजे साहजिक त्या गावात तशीच म्हणजे प्रथा होती. मी मुलं आल्यानंतर संध्याकाळचा टिफिन काय मिळत नव्हता. मेस कोणी लावत नव्हतं. त्यामुळे घरचे डबे त्यातलीच भाजी ठेवायची आणि ती संध्याकाळी खायची. असं ते 5 वर्ष आम्ही शिवाजी महाविद्यालयामध्ये 5 वर्षे हो 5 मध्ये 11वी 12वी आणि 3 वर्ष Graduation. बीएससीचे ते तिथे शिवाजी महाविद्यालयाला केले मी. पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्या काळामध्ये काय काय गोष्टींना फेस करावं लागलं? ज्यावेळेस मी पुण्यात आलो होतो त्यावेळेस स्पर्धा परीक्षा करायच्या ह्याच इंटरेस्टने आलो होतो. बरोबर आहे. पण ते करत असताना घरचे म्हटले की ते पुढचं ते पूर्ण कर आणि तुला जॉब करायलाही होईल. म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घे तू आणि जॉब करशील. म्हणजे ज्यावेळेस मी पुण्यात आलो तर पहिल्यांदा मला राहण्यासाठी एकतर पुण्यामध्ये कोणी ओळखीचं नाही बरोबर आणि जे आहे. पुणे ओळखीचे असतात ते जास्त काही दिवस राहणं योग्य वाटत नाही त्यांच्याकडे. त्यांची अच्छा. सिच्युएशन पाहता 2-3 संयुक्तिक दिवस वाटत. मध्ये ते बरोबर नाही. तर मी सुरुवातीला कोचिंग क्लास केले स्टडी सर्कलमध्ये आनंद पाटील सरांच्या आणि ते म्हणजे अलका टॉकी चौकाजवळ तिथे अगदी जवळच आहे. आणि मी काय करायचो प्रत्येक वेळेला ते बॅगमध्ये माझे सामान ठेवायचो. म्हणजे कोणी जर म्हटलं ना अरे दीप आज येतोस का म्हणजे हा. पाहायला मी लगेच त्यांच्या तिथंच राहायचो. मी हा. 4-5 मित्रांना असंच केलं. म्हणजे थोड्या ओळखीवर सुद्धा मी त्यांच्या तिथे राहत होतो की मला ह्या एरियामध्ये कुठे रूम मिळेल का. कारण का आमचे म्हणजे मी आत्यांचा मुलगा माझा इकडे अजिंठा नगर ते निगडी आकुर्डी हा, हा, तो हा. थर्मॅक्स त्या साईडला खूप पण दूर. तिथून मी अपडाऊन करत होतो. अरे आणि बापरे. सकाळी जायचो संध्याकाळी 6-7 पर्यंत यायचो. घरचे मला दररोज फोन करायचे अरे तुला रूम मिळाली का, पाहुण्याकडे जास्त काळ राहू नको, 2-3 दिवस झाले ना आता ये इकडे. ते राहा म्हणायचे पण घरचे म्हणाले नको नको. तू ये. आणि मग मी सर्च करत होतो इकडे तिकडे. रूम मला खूप दिवस झाले म्हणजे 1.5-2 महिने गेले मिळालीच नाही. मग मला ते नारायणपेठेमध्ये ते पोलीस चौकी तिथे एक ही आहे सीताफळबाग कॉलनी म्हणून आहे. तिथं ती रूम मिळाली. मी तब्बल तिथं 3 वर्ष राहिलो त्या रूम मध्ये. बापरे क्या बात आहे. एकदा रूम मिळाली मला आता सोडायची नाही, कुठं सोडायची. जायचं नाही. कारण रूम साठीची भटकंती बरीच करून पहिल्यांदा झालेली हो. होती. हा. त्यामुळे पहिल्यांदा तिथं आलो. तिथं हा. राहायला लागलो. तिथून मला कोचिंग वॉकिंग डिस्टन्सवर होता आणि ते कोचिंग केलं मी. आणि कोचिंग करत असताना एप्रिल मेच्या सगळ्या सिच्युएशन मध्ये मी पुणे विद्यापीठाची एंट्री दिली. म्हणलं आता मला फ्रीमध्ये म्हणजे कमी दरामध्ये राहायला मिळेल. कमी खर्च होईल विद्यापीठाच्या हॉस्टेलवर कॅम्पस. राहता येतं. बऱ्याच गोष्टी होतील. पण मला काही विद्यापीठात माझा काही नंबर लागला नाही. कारण गावादारी माझी युनिव्हर्सिटी सोलापूर नुकतीच नवीन झालेली होती. अरे त्यामुळे विद्यापीठ पुण्याला ते कन्सिडर करायचे. बाहेरचे विद्यापीठात असतील तर ते म्हणायचे की 1 वॅकन्सी 2 आहे. आणि त्यामुळे मला तिथं काही जमलंच नाही. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मला कधी राहता आलं नाही. मग तिथून मी याला गरवारे कॉलेजची एंट्रन्स दिली त्यांची आणि तिथं मला अॅनालिटिकल केमिस्ट्री ह्या ब्रँच मिळाली. आणि मग एमएससी मी त्या ठिकाणी 2 वर्ष मास्टर डिग्री तिथूनच हे केली. आयुष्यातला कारण या सगळ्या जर्नीमध्ये तो अशी कुठली घटना म्हणजे जी मी म्हणाले तुम्हाला की 2015ला ज्या पद्धतीने तुम्ही तो मोर्चा घेऊन गेलात हो, हो. तर तो मोर्चापर्यंत तुम्ही जाण्याच्या आधी हो. बरीच हो. पुलाखालून पाणी हो, गेलं हो, असेल तर हो, जरा हो. प्लीज ते पुलाखालून गेलेलं पाणी ऐकायला आवडेल आता आम्हाला. किस्सा असा झाला की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे कुठं काही झालंय किंवा काय झालं की आपण असं ते म्हणतो असं अंडरलाईन करायचो कात्रण. आणि परीक्षा शुल्कचा तो काळ होता आणि व्यक्तिगत मला परीक्षा शुल्क भरायलाच पैसे नव्हते. 1200 रुपयाची ती परीक्षा शुल्क होती एमएससीची. आणि थोडा स्वभाव असा लगेच ऍक्शन करायचं, काहीतरी भूमिका घेऊन करायचं. लगेच मी एक ऍप्लिकेशन केलं आणि ह्याच्यामध्ये गेलो कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये. गेलो. आणि कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला म्हटलं अरे ते म्हणले असं आपलं काय कॉलेजमध्ये फी माफ वगैरेचं काय नाही, जे काय असेल ते गव्हर्नमेंट आणि विद्यापीठामध्ये निर्णय घेते. मग एचओडींकडे गेलो. एचओडी म्हणले अरे आपल्याकडे असं काही नसते म्हणले, तर तुझे काय असेल तर आपण कन्व्हिन्स करू म्हणले, पण सगळ्यांची असेल तर मला पण हे होईल. म्हणजे म्हणलं ठीक तुम्ही आहे. तुमच्यासोबत अन्य मुलं पण हा होती काही? अन्य तुम्ही एकटे नव्हता मी म्हणजे? एकटे नव्हतो. मी मराठवाड्यातली 6-7 जणच होतो आम्ही. त्या भागात आले त्यांनी आम्ही ऍप्लिकेशन केलं आणि त्यांना देण्याचा प्रयत्न केला. पण ते काही झालं नाही. पण मी काय केलं त्या मुलांना एकत्र करून 5-6 विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेस गाडे सर होते त्यांच्याकडे भेटण्यासाठी गेलो होतो. परंतु तिथल्या तत्कालीन त्या सिक्युरिटीने मला काही सोडलंच नाही खालून आणि माझे ते चक्कर वाया गेली. दुसरी वेळा कुलसचिव प्रफुल्ल हे कोणी इतर भेटतील का, तेही काही भेटले नाहीत. आणि त्याच्या भेटले नसतील तर त्याच्यावरती ओसी नावाचा प्रकार असतो, सही शिक्का मारून ते परत देतात की तुम्ही तुमचं निवेदन पोहोचले. तसं माझं 2 वेळा पोहोचलेलं नव्हतं निवेदन. मग मी 2 वेळा गेल्यानंतर 3री वेळेस काही मुलं माझ्यावर आहे ना
कारण का त्याच्या बरोबरच होतं ते, त्यांच्याबरोबर प्रॅक्टिकल आमचं स्किप होत होतं. आणि केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल, एमएससीचं प्रॅक्टिकल खूप होतं, लेंदी असतं ना. लेंदी राहतं, वेळ काढ, आणि काय होतं मग रिॲक्शन बऱ्याच असतात त्या होत नाहीत, आणि मग काहीतरी वेगळं करतात असं त्यांचा भास होतो. आणि तो तो निवडणं वेगळाच, की काही मुलं आली कमी मार्काची येतात, तेव्हा आम्हाला त्यावेळेची टोपण होती की मराठवाड्यातल्या मुलांना मार्क जास्त पडतात आणि त्यांना पण त्यातलं त्यांना काही येत येत नाही काहीच आणि येतं काहीच नाहीये. हो. मग असा पण तो बऱ्याच त्यांचा गैरसमज म्हणजे असायचा. जाणीवपूर्वक हो त्या हो भागातल्या मुलांना थोडा हा कॉम्प्लेक्स हा जाणीवपूर्वक हो दिला होता जायचा होता ना. होता होता की मराठवाड्यातली आहेत, मी पण हे फेस आणि केलंय. किती किती मुलं आली तरी त्यांना काही येत नाहीत. मग ते, आणि त्यांचा एक लगेच कॉमन ग्रुप व्हायचा, ऑटोमॅटिक सेरी बघायचा, मग ऑटोमॅटिक व्हायचा. आणि मग आम्ही हे करायचो, तर मग ते माझ्याबरोबर तिसऱ्या वेळेस मुलं कोणी झाले नाही, आणि मी स्वतःच ऍप्लिकेशन घेऊन गेलो. ते गेल्यानंतर मग मला तशीच अपेक्षा होती की VC कोणीतरी घ्यावं, सही शिक्का घ्यावा आणि ते मला रिटर्न द्यावं. तो विद्यापीठ, आणि ते सगळे उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजे फेब्रुवारी मार्चचे होते. आणि योगायोगाने दुष्काळ हा मराठवाड्याला काही नवीन नाही. 4-5 वर्षानंतर दुष्काळाची तीव्रता प्रचंड असते, खरंय. आणि अनेक घोषणा होतात, आणि त्याचे काही त्याच्याकडे काही मार्ग काही निघत नाहीत. म्हणून त्याचा व्यक्तिगत धडा मला अशा पोहोचला की मला फी नव्हती, म्हणून त्याची तीव्रता माझ्या मनामध्ये खूप होती की आपल्याला शासन म्हणून, प्रशासन म्हणून मदत करेल. तिथे गेल्यानंतर माझा तो ब्रह्मनिरासच झाला. आणि मग मी एकटा गेल्यानंतर माझ्यावर कोणी आलं नाही, आणि कॅम्पस आणि ते अंतर आपल्यालाही कल्पना असेल की साधारण 1.5-2 किलोमीटरचं हो, ते हो, आहे. हो. बाहेर नंतर थकवा येतो तिथं, आणि नवीन होतो, बसचा बी काही कुठल्या नंबरने बस जातात. पण त्यावेळेस सिच्युएशन माझी अशी झाली की माझ्याकडे जे तिकिटाला पैसे होते त्याच्यामध्ये ₹2 कमी पडले, आणि मग मी वरी चढायच्या ऐवजी खालीच उतरलो, तिथंच उतरलो. आणि विद्यापीठ बाहेरचं गेट, हा. ते आबासाहेब गरवारे कॉलेज, हा अंतर मी चालतच गेलो, आणि बापरे. एकटाच गेलो. आणि मनाला ते थोडस हे झालं, अरे म्हणलं आता आपण जातोय खरं, पण इथला पण काही रिझल्ट नाहीये, आणि हे पण, आणि सांगायचं कुणाला, आणि ते गेले तर मुलं म्हणते अरे तुला ते कुठली साहजिक आहे. गरज होती, आणि असं ते मी कोणाला ते सांगितलं नाही, मी मनातच ठेवलं ते. आणि गेल्यानंतर मग ते माझं उरलेलं प्रॅक्टिकल वगैरे मी उशिरापर्यंत लेट केलं आणि आलो. आणि मग माझ्या मनात ती खतखत अशी होती की अरे आपण स्पर्धा परीक्षा अभ्यास करतो एकीकडे, सगळं वाचतो, हे करतो, आणि व्यक्तिगत गोष्टीचं आपण का सोल्युशन करत नाही. म्हणून त्यावेळेस मी असं केलं की ह्या मुलांना आपल्याला काही एकत्र करून करता येतंय का. तर मग जे सायन्स माझ्याबरोबर मुलं होते त्यांनी काही मला तसा रिस्पॉन्स दिला नाही. अरे हे आपल्याला प्रॅक्टिकल, तू काहीतरी वेगळंच करतोस, त्यांची मानसिकता झाली. पण मी काय करायचो, मग राहायला जवळच असल्यामुळं जे शहरातले मध्यवर्तीचे कॉलेज आहेत त्यांच्याकडे गेलो, आणि माझ्यासारखे प्रश्न किती आहेत हे त्यांना विचारावं तरी म्हणलं, बघून काय ते. किमान किमान. हा, आणि मग त्यांना विचारलं तुम्ही मूळ गावचे कुठले, काय शिक्षण घेतायत, आणि तुमची कशी परिस्थिती आहे कौटुंबिक, आणि नंबर आणि तुमचा कोर्स मला द्या म्हणलं पेजवरती. आणि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मी 1600 विद्यार्थ्यांचा डेटाच गोळा केला आई त्याचा. शपथ, क्या बात है. हो, सगळ्या हॉस्टेल आणि बलकडी मुलं होती, हा, आणि कॉलेजचे म्हणे आंबेडकर हॉस्टेल तिथं जवळच होतं. बरोबर त्यामुळे आहे. ह्या मुलांनी उत्साहाने भरले फॉर्म, अरे चला चला. त्यांना काय म्हणलं की आपल्याला आता नुसते अर्ज भरून काही मदत होणार नाहीये, पण आपण एक काम करू म्हणलं, गरवारे कॉलेज पासून किंवा सगळ्या जवळच्या कॉलेज पासून एक मोर्चा काढू. पण मुलं म्हणलं सर खूप लांब होते, उन्हाळ्याचे दिवस आहे. पण म्हणलं विद्यापीठाचं बाहेरचं गेट ते आतपर्यंत आपण जाऊ. हा. तर मग बरेच मुलं हो म्हटले. मग त्यांच्या मीटिंग आपण घेतल्या, हे सगळं प्रॅक्टिकल लेक्चर अटेंड करून सुट्टीच्या गोष्ट धरू सुट्टीच्या दिवशी. आणि मग आम्ही विद्यापीठाच्या बाहेरच्या गेट ते कुलगुरूच्या कॅबिन पर्यंत एक मोर्चा काढला. दुष्काळग्रस्त विद्यार्थी समिती असं मी नाव दिलं. अच्छा. तो मोर्चा काढल्यानंतर साधारण 200 ते 250 मुलांनी मला रिस्पॉन्स दिला त्या मोर्चाला. वा. ते इन्व्हॉल्व झाली त्याच्यामध्ये. हम्म. आणि त्याचा म्हणजे फायदा असा झाला सगळा, त्या दुष्काळाच्या वेळेस एकही राजकीय किंवा कुठल्याही संघटनेने तो मोर्चा काढला नव्हता, का ते प्रश्न समोर आणले समोर नव्हते. आला नव्हता. आणि मग त्याच्यामध्ये माझ्या 4-5 मागण्या होत्या, की दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करा, परीक्षा शुल्क माफ करा. त्यांना ह्या सुरुवातीच्या 3-4 कालामध्ये अन्नछत्र राबवा, म्हणजे त्यांना भोजन द्या तुम्ही, आणि वसतिगृह असेल तर तिथे हे मुलांना ऍडजस्ट करा. अशा बेसिकच आमच्या मागण्या होत्या त्यांना. ह्या 4-5 मागण्या गेल्यानंतर त्याचं असं झालं, की अनेक प्रसार माध्यमाने त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा बातम्या केल्या आणि बातम्या केल्या, आणि त्या बातम्यातून अनेक लोक, दानशूर लोक काय मदत करू शकतात त्या माध्यमांना विचारायला लागले. वा. हा, आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ते मदत इंडिपेंडेंट त्यांनी सुरू केली, पण तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने त्यावेळी असा निर्णय घेतला की दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची आम्ही परीक्षा शुल्क माफ करू. माफ करतो. मग त्यात वा. पण एक गंमत अशी केली त्यांनी, तो GR जो होता ना, तो GR लागू केला नगर, नाशिक, पुणे, म्हणजे हो. विद्यापीठाच्या अंतर्गत जे मुलं आहेत त्यांना. त्यांना. आणि मग अरे म्हटलं मग वा. आम्ही कुठून आलो, बरोबर तोही आहे. माझा परत त्यांना वेगळा बरोबर संघर्ष आहे. झाला. ते बरोबर आहे. पत्रव्यवहार म्हणजे मला याच्यातून एक सांगायचंय की गव्हर्नमेंटचे काही GR असे काही असतात की ते वर्षानुवर्ष तेच असतात. म्हणजे बायस होऊन केलेले हा, थोडक्यात. म्हणजे काही काय अशी होते की त्या जिल्ह्यातली तालुक्यातली स्पेसिफिक नाव असेल तरच आम्ही म्हणणार की तिथे दुष्काळ झाला. अरे. म्हणजे हा रूल्स आतापर्यंत आहे, म्हणजे ह्या दुष्काळाच्या 2019 पर्यंत सुद्धा GR होता. मी तो प्रकरण परत ह्युमन राईट्स कमिशन कडे गेलो, तिथे हा. हिअरिंग केली, आणि तो रूल्स बदलला. म्हणजे वा. 1992च्या हेक्टरी दुष्काळाचे काहीतरी एक ही आहे त्यांचा रेशो, तशा स्वरूपाचे ते आताही हेच करतात.
म्हणजे फी माफी याबद्दल करतात. थोडं इन डिटेल ऐकायला हो, आवडेल yes, आम्हाला, yes. प्लीज सांगा. हे काय आहे की गव्हर्नमेंट काय करतं, मुलांच्या ज्यावेळेस शैक्षणिक शुल्क, फी माफ किंवा आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळेस घडते ना, बरोबर. त्यावेळेस लगेच घोषणा करतं माफ वगैरे करायचं. घाईघाईत. काही करतं आणि खूप चर्चा होती माध्यमामध्ये त्यांचं होतं, काय बघा गव्हर्नमेंटने असं केलं, म्हणजे कुठलंही असो गव्हर्नमेंट. बरोबर आहे. आणि मग ज्यावेळेस आपला विद्यार्थी जातो ना, तर त्याला म्हणतात की तू मग उत्पन्नाचं आपलं तहसीलदाराचं त्या भागातून पत्र आण की माझं गाव दुष्काळग्रस्त आहे. आणि एक विद्यार्थी 500 आणि 1000 रुपयाच्या फी साठी गावाकडे कोणी जात नाही. मग ते येण्या जाण्यातच 500 रुपये 500-600 रुपये त्याचे. जातात. आम्ही काय म्हणतो किंवा तुमच्याकडे हा जिल्हा 8 जिल्ह्यातला विद्यार्थी आहे, तर कोणी सांगेल की हे दुष्काळातले आहेत म्हणून. बरोबर आहे. बरं, त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पण तुमच्याकडे ऑलरेडी असतात प्रवेशाच्या वेळेस. मग तुम्ही बरोबर. आणखी वेगळे देऊन त्यांना का ताण देताय? त्यांच्याकडून एक पत्र घ्या फॉर्म्युला म्हणून आणि त्यांना फी 0-0 करा. तर तसंही न करता हे काय करतात, त्यांची फी पूर्ण वसूल करतात. आम्ही तुम्ही दुष्काळग्रस्त आहे का मदत देऊ, पण तुम्हाला रिफंड करू. रिफंड करू. आणि रिफंड माझ्या माहितीप्रमाणे कधीच परत येत नाही. हो. आणि मग हे काय करतात, अशा स्वरूपाच्या घोषणा करतात आणि रिफंड मुलांना होत नाही. म्हणून आम्ही काय केलं की ह्या मुलांचा परत डेटा केला आणि मग हे परीक्षा विभागाला दिला आणि हे पैसे 1 रुपया भरणार नाहीत, रिफंडची गोष्ट आमची. तर ही अशा स्वरूपाच्या ह्या शासकीय योजनांमध्ये ह्याच्यामध्ये लोकल्स ह्या गोष्टी करतात, प्रशासन करतं, हम्म. सरकार पण करतं. तर तो Okay. तो एक त्या बदलामध्ये आम्ही खूप मोठा त्याला ह्युमन राईट्स कडे लढा दिला आणि तो क्या बात GRA चेंज करायला लावला. वा, वा, वा. आणि मग 2015 ला तो मोर्चा निघाला हो, आणि हो. ती fee ती माफ म्हणजे आम्ही झाली. या याच्यावरती आम्ही काम करत होतो आणि मग हे काम करत असताना माझ्या लक्षात असं आलं की आपण केमिस्ट्री करून पुढे काय करणार, बरोबर जॉब आहे. इंडस्ट्रीमध्ये करणार आहोत. तर मला ते असं वाटायचं की नाही, आपण एकतर स्पर्धा परीक्षा करावी, नाहीतर काहीतरी सोशल काम करा. पण काम करायचं काय, पुणे इतकं मोठं शहर आहे, बरोबर आहे. विषय पण खूप आहेत आणि काम करणारी पण प्रचंड संख्या आहे. हम्म. आपण वेगळं काय करणार त्याच्यामध्ये. हम्म. मग ह्या सगळ्या काळामध्ये सोशल बरोबर माझं बाकीच्या ऍक्टिव्हिटी पण चालूच होत्या, म्हणजे आंदोलन, मोर्चे सगळ्यामध्ये मी इन्व्हॉल्व असायचे माझे. पण व्यक्तिगत असं काही नव्हते. म्हणजे मग मला एक असं ह्या सगळ्यात लक्षात आलं की बाबा इथे काम करणारे ऑर्गनायझेशन खूप मोठे आहेत, पण स्पेसिफिक विद्यार्थ्यांसाठी काही नाही अच्छा. आहेत. त्या फक्त वैचारिक आहेत आणि संघटना म्हणून काम करतात. तर कॉमन सगळ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः स्थलांतरित विद्यार्थ्यांना, तो कुठलाही असो, मग अगदी. देशभरातला असो, मराठवाड्यात असं स्पेसिफिक नाही, अजिबातच नाही. overall तसं हा सगळीकडचं. ह्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करता येते का. मग हा मनामध्ये माझा MSc झाल्यानंतर लक्षात आला आणि मग मी हे करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला आता इंडस्ट्रीमध्ये न जाता काहीतरी जिथं आपलं बोलणं, जिथं आपलं लिहिणं, ह्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचतील पोचतील. असा काही कोर्स करता येईल का. मग ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला हा. आणि मग मला त्यावेळेच्या काही सर्कलमधल्या लोकांनी किंवा पत्रकारितेचं पुणे विद्यापीठामध्ये हे डिपार्टमेंट आहे आणि रानडे. तिकडे तू पदवी म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री काही घेऊ शकतो. पण मग मी म्हटलं परत हे 2 MSc ची वर्ष परत परत आणखी ते. त्यापेक्षा मग म्हटलं मी डिप्लोमासाठी डिप्लोमा अप्लाय करेन आणि मग मी तो डिप्लोमासाठी अप्लाय केला आणि मग ते अच्छा. डिप्लोमाला 1 वर्ष मी काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता नाही, आता आपल्याला हे काम अत्यंत स्पेसिफिक काम करायला एक तिथूनच वा. मला चालना मिळाली. क्या बात, हा. क्या बात, क्या बात. 2017 ला मी डिप्लोमाला होतो, 17-18ला. हा. त्यानंतर ती चालना मिळाली आणि सप्टेंबर 2018 मध्ये मी स्टुडंट हेल्पिंग हँड्स Yes, नावाची मी आता तिकडेच येणार. सामाजिक संस्था मी सुरू केली. येस, तर स्टुडंट हेल्पिंग हँड नावाची एक NGO तुम्ही हो, सुरू केली आहे. हो, हो. तर मग त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. काय पद्धतीचं काम त्याच्यातनं तुम्ही हा. केलंय, तुमचं मोटिव्ह काय आहे, आतापर्यंत किती लोक तुम्हाला जोडली गेली हो. आहेत, या एकूणच सगळ्या प्रोसेस बद्दल आणि सगळ्यात शेवटी तुमच्या शिष्यवृत्तीबद्दल आपण Yes, बोलूया. yes. तर आता स्टुडंट हेल्पिंग हँड काम कुठल्या विषयावर करायचं, कुठल्या वर्गावर करायचं, याच्याबाबत माझ्या मनामध्ये असं ठरलेलं होतं की करायचे काम तर विद्यार्थी वर्गावर करायचं आणि तो विद्यार्थी वर्गाची वयोगट किती असेल, 18 ते 26-27, म्हणजे हा विद्यार्थी PhD पर्यंत पण येतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ही इतक्या मोठ्या संख्येने पुण्यात विद्यार्थी येतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 2.5 ते 3 लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात बरोबर आहे. आणि कॉम्पिटिटिव्हचे तर वेगळे, स्पर्धा परीक्षेचे पण वेगळे हम्म. येतात. तर ह्या विद्यार्थ्यांच्या बेसिक ज्या नीड आहेत ना, त्या मला प्रकर्षाने जाणवल्या. म्हणजे बेसिक अन्न वस्त्र हा ते सगळ्यात मोठी आणि निवारण. हे जी मुलं आहेत ना, हे सगळी मुलं पहिल्या पिढीचे पदव्युत्तर आहेत. मग त्यांचे आई वडील अशिक्षित आहेत आणि ते पदवीसाठी येत आहेत आणि ते खूप मोठ्या अपेक्षेने शहरामध्ये येत आहेत आणि त्यांचा म्हणजे खूप मोठ्या मुलांचा भ्रमनिरास होतो. या कारणासाठी होतो की कुटुंबाची तिकडली अवस्था आणि इथं आल्यानंतर त्याला इमिडिएट न मिळाली नोकरी किंवा व्यवस्थित न मिळाला मार्ग, त्याच्यामुळे त्यांना ना घरी सांगता येते ना ते काय करता येते. घुसमट सगळी. खूप मोठी त्यांची घुसमट होती. मग ह्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी आपण नेमकं काय करावं, म्हणून मग मी ह्या स्टुडंट हेल्पिंग हँडच्या माध्यमातून 5 प्रकारे काम करायचं ठरवलं. तो 5 प्रकारे पहिलं काम असं होतं की त्यांच्या बेसिक नीडवर काम करायचं. अन्न वस्त्र निवारा. निवारा, हा. आणि वस्त्र त्यातलं स्किप करू. हा. अन्न वस्त्र आणि अन्न निवारा. एज्युकेशन फी, म्हणजे तुमची कॉलेजची फी, हॉस्टेलची आणि मेसची, 3 गोष्टी. नंबर 2 आपण असं ठरवलं की ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लिगली लढायचं.
वा हा. वा लिगली लढायचं की त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की काहीतरी व्यक्ती दोषातून की अशा स्वरूपाची माहिती काढली. जे काय आहे ते डॉक्युमेंट्स घ्यायचे, व्हेरीफाय करायचे आणि त्याची एक चर्चा घडून आणायची आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवायचे. तो एक गोष्ट केली. चौथी गोष्ट आम्ही केली की कुठल्याही गोष्टीचा रिसर्च करायचा. वा. रिसर्चचे मोठे उदाहरण तुम्हाला मी देतो की नुकतंच आम्ही एक ग्रामीण भागातून पुण्यात ज्या मुली येतात शिक्षणासाठी त्यांचं हिमोग्लोबिन आणि ब्लड चेकअप केलं बरं आणि 1000 विद्यार्थ्यांनी केलं. हो. तर त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की 43% मुलींमध्ये अनिमियाचे प्रमाण आहे आणि अनिमियाचे प्रमाण एवढं मोठं असल्यानंतर त्याच्या मागचे कारण काय ते आम्ही शोधली. त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. त्याची एक पुस्तिका स्वरूपात खूपच काढली, smart. एक चर्चासत्र काढलं आणि त्याच्यातून मग म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद होईल की मागच्याच एक 15 दिवसापूर्वी माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्टुडंट हेल्पिंग हँडच्या 500 विद्यार्थ्यांना मोफत 2 वेळेचं जेवण त्यांनी वा 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 दिलं. क्या बात आहे, क्या हा. बात आहे. तर एवढी मोठी त्या एखाद्या सर्वेवरून निष्कर्ष झाला. तत्पूर्वी त्यानंतर आम्ही काय करतो की ह्या सगळ्या ही तिसरा मुद्दा झाला म्हणजे बेसिक नीड रिसर्च करणे आणि अवेअरनेस हा आमच्या गोष्टीचा खूप महत्वाचा बाब आहे म्हणजे संस्थेचा की काय होतं अनेक राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना असतात की ज्या मुलांना आणि मुलींना पुण्यात आलेल्या माहित नसतात आणि बरेच मुलांना मुलींना मनामध्ये एक न्यूनगंड आहे की नाही हे स्कॉलरशिप फक्त कॅटेगरीच्याच मुलांना मिळते आम्हाला मिळत नाही. मी त्यांना आवर्जून सांगतो म्हणजे आपल्या माध्यमातून सांगेल की अनेक वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, भारतातल्या आहेत, परदेशातल्या आहेत, अच्छा. विद्यापीठातल्या आहेत, खाजगी देणाऱ्या संस्थांच्या पण संस्था आहेत, अजून वेगळ्या आहेत. खूप मदत करणाऱ्या आहेत पण आपण त्या सर्च करत नाहीत, माहिती घेत नाहीत, तिथपर्यंत आपण पोहोचू पोहोचतच शकत नाही. नाहीत. म्हणून ह्या स्कॉलरशिपची ह्या स्किलच्या योजनेची आणि त्याचबरोबर नुकत्याच मागच्या काही 7-8 वर्षापासून राज्य सरकारने अत्यंत चांगल्या इंटेन्शननी सुरू केल्या ह्या स्वायत्त संस्था आहे म्हणजे फॉर वा. एक्झाम्पल सारथी संस्था, छत्रपती हो. शाहू महाराज प्रशिक्षण संस्था, बार्टी संस्था, बार्टी डॉक्टर आहे. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था, महात्मा फुले प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अशा सगळ्याच घटकांसाठी सुरू केलेल्या ह्या स्वायत्त संस्था आणि ह्या स्वायत्त संस्था काय करतात तर मुलांना जेई नीटच्या कोचिंग पासून ते रिसर्च पीएचडी पर्यंत वा. सगळ्या विना मोबदला क्लास फ्री देतात, स्टायपंड देतात क्या बात आणि आहे. ह्या मुलांना माहितीच होत नाही. त्यामुळे यांचे अवेअरनेस आम्ही प्रोग्राम घेतो. वा, वा. त्याचबरोबर तुम्हाला करिअर काउन्सिलिंग पण आम्ही करतो की जे खूप मुलांना आल्यानंतर काय येतात मुलं रॅन्डमली येतात म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणलं की स्पर्धा परीक्षेच्या काही क्रेज असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे अनेक लोक आले बरोबर. आणि मग त्यांना इतर करिअरची माध्यमच माहित नाहीत आणि मग ह्यांचा कोर्स पण असे राहिले की BA BCom BSc MA सेट नीट आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या. व्यावसायिक कोर्सेसकडेही वळत नव्हते. वळतच नाही. मग हे त्यांचं आपण काय म्हणू आपण एक समुपदेशन प्रकारे आम्ही ही माहिती त्यांना द्यायला लागलो. बरं एंट्रांच्या डेट सांगायला लागलो, कधी येतात काय येतात आणि त्यामुळे मुलं उत्स्फूर्तपणे या संस्थेच्या सगळ्या कामाचा एक भाग बनत गेले आणि मग ह्या 4-5 ऍक्टिव्हिटीमुळे आम्हाला ही मुलं जोडत गेली. क्या बात आहे. हो. आता साधारण किती मुलं तुमच्याशी जोडलेली आहेत, किती हा. विद्यार्थी? आता आमच्याकडे काय आमच्या ह्या सगळ्या कामामध्ये ना एक महत्वाची योजना म्हणजे आमच्या संस्थेचा तो एक महत्वाचा घटक मी मानतो ते म्हणजे फूड स्कॉलरशिप. वा, वा, फूड वा. स्कॉलरशिप म्हणजे काय केलं आम्ही हा. लोकांना ते हे खूप तुला इंटरेस्टिंग आहे कॉन्सेप्ट फूड स्कॉलरशिप. हा. ओके त्याला आम्ही ते फूड स्कॉलरशिप असं नाव का दिलं की हा. अनेक व्यक्ती म्हणजे स्वतः संस्था वेगवेगळ्या स्वरूपाच्या कॉलेजच्या फी भरतात, हॉस्टेलच्या फी भरतात आणि त्यांना फी कॉलेजच्या नावाने देतात. मग आम्ही काय म्हटलं की असे तुम्हाला 2 वेळेचं सकस जेवण विद्यार्थ्यांना म्हणजे आपण पण हॉस्टेलमध्ये राहिला असेल तर कॉमन भाज्या तेच येतात. बापरे म्हणजे तो जेवणामध्ये. डबा उघडला की असं नॉईशा फील हा. व्हायचा अक्षरशः कोण एकीकडे. ते जेवण त्याच कॉमन भाज्या आणि मग आम्ही असा विचार केला की ह्या मुलांना मुलींना सकस आहार आपण का देऊ शकत नाही वा. दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण आणि ते देण्यासाठी त्याला असं पण वाटलं नाही पाहिजे की अरे आपल्याला कोणीतरी देतंय उपकार करते कोणीतरी असं आपल्यावर, अजिबात ती वाटत भावना नाही आम्ही आली पाहिजे. अजूनही म्हणजे इतर विद्यार्थ्यांना दिले ना त्यांचे फोटो काढू म्हणजे जेवताना किंवा काहीतरी हे ते खूप करताना घाण हे असतं. अजिबातच करत आणि कुणी मदत दिली हे पण सांगत नाही आणि त्यामुळं वा. ह्या गोष्टी आम्ही खूप हे करून ठेवतो. आपल्याकडे म्हटलं जातं की या हाताने मदत केली तर या हो, हाताला हो, पळू हो, नये. हे हो. तत्व खऱ्या अर्थाने पाळताय असं दिसतंय. हो. वा, तर वा. मग ते काय करतो आम्ही सुरुवातीला आम्हाला त्याची संख्या खूप होती म्हणजे सांगायला काही हरकत नाही. मला कोथरूडचे आनंद इंडस्ट्रीचे चेतन धारे म्हणून आहेत त्यांनी मला सुरुवातीला एक 8 विद्यार्थिनी दिल्या म्हणजे की तू मी तुला ह्या मुलींचा खर्च उचलेल तू कर आणि पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती मदत देते तर त्या मदतीचं पण चीज झालं पाहिजे Absolute. म्हणून आम्ही काय करायचो त्यांचा डेटा गोळा करायचो त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यायचो त्या मुलींचे मुलांचे तुम्ही कुठून आलात बरोबर. तुम्ही आणि त्याला प्राधान्यक्रम द्यायचो म्हणजे ते अनाथ असतील
एकल पालक असतील, अकॅडमिक रेशो चांगला असेल बरोबर. किंवा अकॅडमिक प्लस ते स्पोर्ट मध्ये असतील किंवा इतर ऍक्टिव्हिटी मध्ये असतील, वा. मग असं त्यांना एक प्रोसेस नुसार आम्ही ते द्यायचं. म्हणजे उद्या मला तुम्ही जरी म्हटलेत तुझी त्या वर्षाची तुझ्याकडे त्या मुलीमध्ये दिले त्यांचे मला दाखव डॉक्युमेंट, तर मी ते तुम्हाला डॉक्युमेंट क्या दाखवणार. बात आहे, क्या मग ही बात पारदर्शकता आम्ही वा. ठेवली वा, आणि वा. त्याच्यामुळं काय झालं, ह्या पारदर्शकता व्यक्तिगत संस्थेला म्हणायला इतका मोठा बेनिफिट्स मिळत गेला की आम्हाला आता मागच्या 2 वर्षापासून फूड स्कॉलरशिपसाठी मुलाखती घ्याव्या लागतात. आणि फूड क्या बात स्कॉलरशिपसाठी आहे. आम्ही एक समिती नेमली वा. सिनियर लोकांची हा. आणि आम्ही त्या मुलांचे अर्ज घेतो आणि त्या अर्जामध्ये सगळ्यांची मुलाखत घेऊन त्यांना आम्ही प्रॉपर ते स्कॉलरशिप वर्षभरासाठी देतो. वा. त्या स्कॉलरशिपची पण गंमत अशी आहे की आम्ही एकही रुपया विद्यार्थिनीच्या खात्यावर देत नाहीये. आम्ही डायरेक्ट काय करतो, मेसवाल्यांकडे चेक देतो. हा. मेसवाल्यानंतर जी मुलींना देतो त्याची एक यादी डोनरकडेही देतो. ओ, तुम्ही क्रॉस सही. चेकिंग करू शकता की अगदी, मदत अगदी. खरंच मिळते का नाही ते. ती किती त्यांना एक ट्रान्सपरन्सी, हा क्या बात त्यांना आहे. देतो. आणि हे टिफिन जे आहेत हे टिफिन आम्ही शहरातले एक 7-8 लोकेशनवर मध्यवर्ती ठेवल्यात हा, हा. की तिथे दुपारी आणि संध्याकाळी अच्छा. मुली येतात आणि घेऊन जातात. वा. विद्यापीठ असतील, गरवारे असतील, SP मॉडर्न हे जे प्राईम लोकेशन आहेत हा. ते टिफिन संध्याकाळी आणि दुपारी घेतात आणि त्यामुळे आम्ही पोल घेतो. वा. म्हणजे ते टिफिन पण वाया जाऊ नये. म्हणजे आज उद्या संध्याकाळी कुठल्या मुलांना काम असतं, मी घेऊ शकत नाही, तर तो वाया डबा जाऊ नये बरोबर आहे. म्हणून आम्ही संध्याकाळीच पोल घेतो की उद्या कोण घेणार आहेत का न घेणारे. हा, तर हा. असं ते एकदम प्रॉपर करतो. क्या त्याच्यामुळं बात आहे. टिफिन पण वाया जात नाही सही. आणि डोनरलाही सांगतो की तुम्ही कधीही व्हिजिट सरप्राईज व्हिजिट म्हणून देऊ शकता, बोलू वा. शकता. आणि यामुळे असं झालं की व्यक्तिगत जे डोनर आहेत ते आम्हाला मदतीला इतके पुढे आले, प्रचंड आले की मला सांगायला आनंद होईल की आता माझ्याकडे 720 मुलं आहेत की ज्यांना 2 वेळचं जेवण देणारी लोक आता माझ्याकडे म्हणजे आहेत. तुम्ही स्वतः विद्यार्थी हो, आहात पण हो. तरी सुद्धा इतकं मोठं अंपार उभं केलंय. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे काम मला करताना माझ्या एक लक्षात आलं की ह्या विद्यार्थ्यांना फक्त बेसिक गरजा नाहीत, तर त्यांना अनेक प्रकारे त्यांना काय म्हणतात शैक्षणिक ज्या कोर्सेस आहेत त्यांचं इथं आल्यानंतर इकॉनॉमिकल आणि मेंटल मध्ये असल्यानंतर त्यांचं हेल्थचे इश्यू आहे. बरोबर त्यांना आहे. भविष्यात रोजगाराची संधी मिळत नाही, तर ते पार्ट टाइम त्यांना कुठं जॉब मिळेल का याचंही आम्ही काम करतो. जरी विद्यार्थ्यांना एज्युकेशन घेत घेत पार्ट टाइम कुठं करता आलं तर त्याचं पण आम्ही काही महत्वाच्या कंपन्या असतील, काही लोक असतील त्यांना पण आम्ही प्रोव्हाइड करतो, विद्यार्थी प्रोव्हाइड करतो, जॉबसाठी करतो. ही पण त्यांना आम्ही माहिती आपली संस्थेच्या माध्यमातून देतो. आणि आम्ही फूड स्कॉलरशिप आणि आरोग्याच्या सर्वेक्षणाबरोबर आता या वर्षीपासून म्हणजे आपल्याला मी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुण्यात स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल काय असतो याच्यावरती आता आमचं लेटेस्ट सर्वेक्षण सुरू आहे. ओ, आम्ही 5,000 विद्यार्थ्यांचा डेटा संकलित करायचं टार्गेट आहे आमचं. क्या बात आहे. त्याच्यातून आम्हाला एकच म्हणजे प्रसार माध्यमातून किंवा ह्या सगळ्या चर्चेतून पुढे आणायचं की ही जी विद्यार्थी येतात ग्रामीण भागातली हे नेमकं कुठलं शिक्षण घेतात आणि ते न्यू एज्युकेशन पॉलिसीवर त्याला समतोल आहे का नाही. आणि हे पारंपरिकच घ्यायची आणि आता जागतिकीकरणानंतर आजचे विषय येत आहेत, खरं आहे. AI पर्यंत लोक पोहोचलेत आणि आपण परत त्याच कोर्सेस मध्ये आहोत का, आपण अडकलोत का. खालीच अडकून होतो हा अजूनही. आणि मग हे प्रशासनाला कळायला पाहिजे. पर्यायाने पालक ठीक आहे आपण त्यांना म्हणू, पण हे जे एक चर्चा होणं गरजेचं आहे. खरंय, विद्यार्थ्याचे अगदी खरंय. प्रश्न मनावाशे आणखी चर्चेला येत नाहीत म्हणजे माझं असं व्हेरी मत ट्रू, आहे. व्हेरी ट्रू. आणि ते होत नाहीत आणि त्याला वेगवेगळं स्वरूप आलं. विद्यार्थ्याचे प्रश्न म्हणजे की वैचारिक मध्ये ह्या सगळ्या चळवळीमध्ये याच्यामध्ये अडकल्यामुळे जे प्रश्न बेसिक आहेत ना आणि ते त्यांच्या शिक्षणाचे आहेत ना याच्यावरती तितकंसं कोणी बोलताना किंवा काम करताना दिसत नाही. म्हणून मग मी म्हणलं की हे जर प्रश्न समोर आले 5,000 म्हणजे निदान आपण लाख विद्यार्थ्यांवरती सुद्धा 5,000 विद्यार्थी डेटावरती अधिकृत बोलू शकू. आणि मग मी ते सर्वे मध्ये हेच घेतोय की तुमचे शैक्षणिक कल काय, कौटुंबिक पार्श्वभूमी काय, तुमची सामाजिक परिस्थिती काय, तुम्ही कुठल्या भागातून बिलॉंग करतात. जसं मी मागा म्हणल्याप्रमाणे की मराठवाडा आणि विदर्भ मला पुण्यात मोठ्या संख्येने दिसतो. होय, ही आहे. संख्या खूप मोठी आहे आणि साहजिकच आहे ती नैसर्गिक सगळ्या गोष्टी तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, पाण्याचे प्रश्न आणि हे स्थलांतर होते. तर पुढच्या 10 वर्षांमध्ये हे स्थलांतर किती होऊ शकतं, ह्यांचे प्रश्न आणखी किती जटिल होऊ शकतात. खरंय, आणि खरंय. शिक्षण हे त्यांचे एकमेव साधन आहे, दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे. नाही, आयुष्य चांगलं जगण्यासाठी हो. शिक्षण हे एकमेव तर माध्यम हो. आहे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आपण पूर्णतः मदत करणं अशक्य आहे. पण जो काही मला वाटतं की ह्या मुलांचा खारीचा वाटा मला उचलता येईल संस्था म्हणून, तेवढं काम माझं करण्याचा प्रयत्न म्हणजे मी गेली 8-10 वर्षापासून करतोय आणि त्याला चांगलं फळ मिळतं. अनेक लोक मला ह्यासाठी मदतीला पुढे येत आहेत आणि मला हे काम अशा स्वरूपाचं व्यापक करायचं असा माझा निर्धार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच मला वाटते जे प्रेक्षक खरं तर हा एपिसोड बघत असतील ते पण या सगळ्यामध्ये त्यांचा स्वतःचा एक खारीचा वाटा उचलू शकतात. यांच्या NGO बद्दलचे डिटेल्स आणि यांच्या डिटेल्स आम्ही इंटरव्ह्यूच्या शेवटी नक्की तिथे तुम्हाला देऊ. एपिसोडच्या शेवटी तिथे आम्ही लॉन्च करू, तेव्हा तुम्ही नक्की ते बघा आणि तुम्हाला जेवढी मदत शक्य असेल तेवढी जरूर करा. कारण त्या निमित्तानं का होईना एका व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी सुखाचे 4 क्षण म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या किमान बेसिक गरजा, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी का होईना तुमचा हातभार
डेफिनेटली लागणार आहे, हा विचार करून नक्की मदत करा. शेवटच्या प्रश्नाकडे येते कुलदीप. नुकतीच तुम्हाला महाराष्ट्र सरकारची एक स्कॉलरशिप जाहीर झाली आहे, तर प्लीज त्या स्कॉलरशिपचं स्वरूप आणि त्याबद्दलचे सगळ्या डिटेल्स थोडेसे प्लीज आम्हा प्रेक्षकांना सांगा. त्यासाठी खरं तर अभिनंदन तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. थँक्यू. महाराष्ट्र सरकार दरवर्षी सर्व समूहातील विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जावे त्यासाठी खर्च करतं. साधारणतः एका समूहासाठी 75 त्या जागा राहतात आणि ती दरवर्षी विद्यार्थ्यांची जाहिरात काढतं. जून जुलैच्या दरम्यान ती जाहिरात येते. मुलांना ते ऍप्लिकेशन भरायला सांगतात आणि त्याच्यामध्ये जनरली सोप्या पद्धतीने म्हणजे तुमचे 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे मार्क, तुम्ही त्या विद्यापीठातला क्यूएस रँक जी राहते ती किती नंबरची आहे आणि तुमचा त्या विद्यापीठामध्ये जाण्यामागचा रिझन काय, त्यांना आपण SOP म्हणतो, स्टेटमेंट ऑफ पर्पज, काय तिथे जाण्यामागता, तुमचा कोर्स कुठला आहे, ह्या सगळ्यांवरती ते ऍप्लिकेशन मागवतात आणि ऍप्लिकेशन मागण्याचं त्यांची एक निवड समिती असते राज्य सरकारची, ती व्हेरीफाय करते की ह्याचा कोर्स, त्याची डिग्री आणि त्यांचे एकूण जे कॅल्क्युलेशन होतात त्यांचे एक स्टँडर्ड मेथड वापरतात की ग्रॅज्युएशनला 60%च्या पुढे असेल तर एवढे मार्क द्यायचे, 10वीला इतके मार्क असेल तर इतके मार्क द्यायचे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून ते एक सरासरी जेवढी येते तर तशा स्वरूपाचे ते व्हेरीफाय करतात आणि ते एक त्यांची अंतिम यादी ते लावतात. तर तशा स्वरूपाचा मी मागच्या वर्षी पण एक म्हणजे 2 वर्षापासून ट्राय करत होतो. त्यावेळेस मी वेटिंगला होतो, मला काही झालं नाही. मग या वर्षीची जी स्कॉलरशिप होती ह्याची क्यूएस रँकिंग 54 आहे, 54 आहे ते. आणि मला जो मी विषय ह्या सगळ्या म्हणजे काम करतो सोशल आणि एज्युकेशन मध्ये, त्या आवडीचा विषय मला हवा होता आणि तोच मला मिळाला की एज्युकेशन पॉलिसी आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट हा माझ्या अभ्यासाचा विषय ब्रिस्टॉल विद्यापीठामधला आहे. तर मग ही स्पर्धा परीक्षा त्यानंतरच्या ह्या सगळ्या जॉब आणि सोशल कामामध्ये मला लक्षात आलं की हे काम जर ग्लोबल करायचं असेल, हे काम जर आणखी व्यापक करायचं असेल तर आपल्याला बाहेरून 1-अर्धे वर्ष 2 वर्ष जाऊन जर आलं तर मला हे काम कसं करता येईल, त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, वाढवता येऊ शकतो कामाचा तर विथ नॉलेज. हो, मग हे करण्यासाठी मग मी ऍप्लिकेशन करतो. माझं काही ध्येय परदेशात जावं आणि तिथं शिक्षण घ्यावं अजिबातच नव्हतं. मला हेच काम मला वेगळ्या अँगलनी व्यापक करायचे. ह्याचे रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट का होऊ शकत नाही? हे पुढच्या 5-10 वर्षातले ग्रामीण भागातला, मी ज्या भागातून बिलॉंग करतो, ही संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी आपल्याला आणखी पुण्यासारख्या शहरात जर विद्यार्थी सहाय्यक समिती एक नाव आहे, ते जाऊन नाव सोडलं तर दुसरं मला नाव आणखी दिसत नाही, जे की त्याला तर खूप मोठी वर्षाची परंपरा आहे आणि ते सगळे एकदम खूप मोठी लोक आहेत, प्रतिष्ठित नामांकित लोक आहेत, ते पाहतात. तर तसं का आपल्याला उभा करता येईल का पुढच्या 10 वर्षामध्ये? हा इंटेन्शन ठेवून मी हे काम करायचं ठरलं. जरी मी तिथून जरी जाऊन आलो तरी हे आहे तेच काम ह्याला व्यापक स्वरूपात कसं करता येईल, आणि दानशूर लोक ह्या सगळ्यांशी कसे जोडता येतील आणि हे विद्यार्थी जे आहेत येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना संस्थेच्या माध्यमातून आपण जर म्हणतो की फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा माझा हेतू आहे. आणि हे म्हणजे सांगायला मला आनंद होईल की ह्या पुण्यासारख्याच आम्ही संभाजीनगरला सुद्धा एक 20 मुलांचं सेंटर सुरू केलंय, ज्यांना आपण फूड स्कॉलरशिप म्हणून. माझा तिथं वैभव मानवतकर म्हणून एक मित्र आहे, तो संस्थेची जबाबदारी तिथे तो पाहतोय आणि तिथे पण सुरू केलंय. ते येणाऱ्या काळात तिथ पण आम्ही करू असं डोक्यात आहे की ते प्रत्येक विभागीय न्याय जर झालं, जिल्हा न्याय झालं, तरी ह्या मुलांना त्याचा खूप मोठा बेनिफिट्स पण होईल. की फूड स्कॉलरशिप हा त्यातला फक्त एक भाग आहे. त्याच्या मागे आमच्या अशी कारण आहेत की ते काय म्हणू की आपण वैचारिक स्ट्रॉंग झाले पाहिजेत, करिअर बाबत आयरोनेस झाली पाहिजेत आणि त्यांना राज्याच्या, केंद्राच्या, प्रदेशाच्या ज्या काही शिक्षणाबाबतच्या ज्या बदलत्या गोष्टी आहेत ना त्याच्याविषयी ते अपडेट झाले पाहिजेत. बरेच मुलांना काय होतं, ह्या गोष्टी माहितीच नसतात, माहिती अभावामुळे ते चीप होतात आणि मग परत एखादी घटना अशी क्वचित घडली, अरे बाबा हे पण असते का, असं मग ते हे करतात. प्रश्न आवासून उभे राहतात. हो, की हे आपण करू शकतो, ते पण करू शकतो. तर मला ते असं वाटतंय की एज्युकेशन आणि त्यात विद्यार्थी हा वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मी युवक सुद्धा शब्द वापरत नाही, परंतु विद्यार्थीच वापरतो. कारण काय त्याचे पण कारण काय त्याची डेफिनेशन खूप वेगळी होती. त्याला 35-40 पर्यंत पण तुम्ही युवक होऊ शकता. म्हणून 18 ह्या वर्गाला एक राहते लक्षात. म्हणजे मला असं वाटतं की एक तर कुटुंबाला असं वाटतं की ते स्टेबल झाले, ते काहीतरी जॉब करू शकतील आणि त्याच्या बाबतीत मध्ये असं होतं की तो एक तर डिग्री झाल्यानंतर त्याला काहीच होत नाहीये, हातात पण काही राहत नाही, जॉब मिळत नाही आणि इमिडिएटली त्याच्याकडून अपेक्षा करणं पण योग्य नाही आहे. अपेक्षा त्या ओझं खूप असतं, प्रचंड खूप असतं. म्हणजे मी ह्याच्यामध्ये एक मी सांगतो की ज्यावेळेस आम्ही मुलींचे एक आम्हाला संस्थेने सर्वायकल कॅन्सर बाबत डोस दिले 200, तर आम्ही 3 डोस त्या मुलींना दिले. 200 मुलींना आपल्या संस्थेच्या मार्फत 200 सर्वायकल कॅन्सरचे आम्ही डोस दिले, 3 डोस दिले. तर मग असे काही हेल्थ बाबत आले ना, तर ज्यावेळेस आम्ही त्या मुलींशी बोलतो तर ते म्हणतात की नाही, आम्हाला ट्रेस येतो, ताणतणाव येतो, कुटुंबातली जबाबदारी येते, 2च वर्षात ही पोस्ट काढा किंवा 2-3 वर्षातच आम्हाला इथे वेगळे विषय खूप येतात. म्हणजे मी जर तुम्हाला प्रेशर असतं 100% असतं आणि ते ऍप्लिकेशन देतात. म्हणजे मला असं वाटतं की फूड स्कॉलरशिप साठी आम्हाला मुलाखती घ्यावी लागते, आम्हाला दुःख वाटतं. म्हणजे
जेवणासाठी आम्ही काय त्यांना विचारावं, तरी आम्हाला ते नाईलाजाने घ्यावं लागतं. पर्याय इतक्या संख्येने त्या मुलं येतात की नाही आम्हाला सर हे का गरजेचं आहे ते काय. बरं ते अशी पण आहेत की त्यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग आहे. ते असं काही प्रायव्हेट एज्युकेशन मध्ये जॉब म्हणजे शिक्षण घेत नाहीत. बरोबर. हे मेरिट नुसार येतात. वा. त्यांच्याकडे क्वालिटी असते आणि ते कुटुंबातले पहिलेच पदवीधर असतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जर मदत नाही केली तर ते नाउमेद होऊन परत गावी जातील खरंय. आणि ते परत गेले तर कुटुंब पर्यंत जे पाहुणे रावळे तिथला तो ज्या मदत सगळं मिळतो ते तो पूर्ण डॅमेज होते. सर्कलच अख्खं disturb त्यामुळे ते होऊन एक जातं. विद्यार्थीला जरी नाही मदत दिली तर आम्हाला ते दुःख वाटते की अरे नाही त्याचा इम्पॅक्ट इतर गोष्टीवर होतो. त्यामुळे अत्यंत जेवढं काही बारकाईने आणि जेवढं काही देता येईल ह्या भावनेने आमची संस्था काम करते आणि याच्यामध्ये वा. टीम आहे. मी जरी ह्याचा फाउंडर जरी असलो तरी ही मोठ्या 8-10 जणांची आमची टीम झाली आणि जरी मी परदेशात गेलो तरी हे काम कंटिन्यू ते करणारच आहेत. वा. त्यामुळे हे काम असंच राहणार आहे. क्या बात आहे कुलदीप. म्हणजे खूप छान वाटतंय हे ऐकताना. कारण फूड स्कॉलरशिप ही कॉन्सेप्टच खरं तर मी तुमच्या हो, हो, माध्यमातून हो, ऐकली. हो, हो, हो. याच्या आधी कधी कुठे मी तरी ऐकलेली नाहीये. कारण गेली 10-12 वर्ष मीडियात आहे, पण कुठेच ऐकली नव्हती. खूप क्युरिओसिटी होती मला, की अरे फूड स्कॉलरशिप हा काय प्रकार आहे बाबा? पण खूप छान कॉन्सेप्ट आहे ही. हो. कारण मी स्वतः हॉस्टेलला राहिलेली आहे. मी डबे खाल्लेले आहेत मेसचे, त्यामुळे मला पुरेपूर कल्पना आहे. माझ्यासोबत अनेक मित्र-मैत्रिणी असे होते, की ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, की जिथे ती मुलं सकाळचा डबाच रात्री खायचे, की 4 पोळ्या असतील, इतकुशा हो पोळ्या लहान. असायच्या हो, पिटुकल्या. हो, हो. त्या पोळ्यांमधनंच ते बिचारे आपले भागवायचे. 2 सकाळी खायचे, 2 रात्री खायचे. हो. म्हणजे यातनं मग पुन्हा जे काही त्या मुलांना फेस आजार. करावं लागतं, की अनेक आजार बळावतात. हो. कारण पोटाला आहार व्यवस्थित नसेल, सकस आहार नसेल, तर साहजिक आहे तुमची प्रतिकारशक्ती हो. कमी होतीये. प्रतिकारशक्ती कमी झाली तर तुम्हाला वेगवेगळे आजार बळावू शकतात. 100%. त्यातच मुली असते तर मुलींची खूप. मासिक पाळी असते, त्या दरम्यान अनेक येणारा प्रश्न होणारा येतात. रक्तस्राव, त्याच्यामुळे होणारी HB कमी होणं किंवा अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे खरं तर अन्न या एका गोष्टीकडं आपण खूप काय म्हणूया आपला खूप कॅज्युअल अप्रोच आहे हो, खरं तर. खूप. पण ज्यांना ते मिळत नाही. नाही हो, हो. त्यांना त्या गोष्टीचं महत्व किंवा त्यांना त्या अन्नाचं महत्व खूप खूप माहिती आहे. आणि इतकी छान कॉन्सेप्ट आहे ही तुमची हो. फूड स्कॉलरशिपची. तर मला वाटतं नक्कीच मंडळी आपण सगळेच जण फुला फुलाची पाकळी या निमित्ताने त्यांच्या स्टुडंट हेल्पिंग हँड्ससाठी हातभार लावूयात. त्यांच्या या फूड स्कॉलरशिपसाठी सढळ हाताने मदत करूया. त्याच्या सगळ्या डिटेल्स आम्ही तुम्हाला कॅप्शनमध्ये देऊच. कुलदीपजी, थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. तुमच्या या स्कॉलरशिप तुम्हाला मिळाले त्यामुळे Thank पुन्हा you. एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभारभर शुभेच्छा. तुमच्या या स्टुडंट हेल्पिंग हँडसाठी आमच्या आभारभर शुभेच्छा. आणि नक्कीच मला खात्री आहे या माध्यमातून अनेक प्रेक्षक तुम्हाला पुन्हा एकदा हातभार लावायला पुढे Thank you. येतील Thank you so याची much. खात्री बाळगते आणि या आशेसह थांबूया Thank you. तिथे. Thank you. थँक्यू सो मच. Thank you. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका. स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.